नमस्कार मित्रांनो. तर सकाळी मी असा रोडवर फिरतोय सध्या. तर आज एक गोष्ट माझ्या निदर्शनास आलेली आहे. तर ही गोष्ट एक आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप चांगली आहे असं मला वाटतंय. पण आता मी फिरत असताना माझ्यासमोर एक व्यक्ती मार्केटला आपली जी गाडी असते ना टू व्हीलरच्या पाठीमागं कांद्याच्या पिशव्या लावून चाललेला होता आणि तो फोनवर असं काहीतरी बोलत होता. तो फोनवर बोलत असताना मी जस्ट ऑब्झर्व केलं तर त्याच्या चेहऱ्यावर असा थोडासा रागीट स्वभाव झालेला होता त्याचा. काही विषय असू शकतात. तर मित्रांनो किंवा शेतकरी बांधवांनो, जे काही शेतकरी सकाळी सकाळी मार्केटला काही भाजीपाला घेऊन जातात, टू व्हीलरवर जातात, तर त्यांनी शक्यतो फोनवर बोलणं टाळलं पाहिजे. कारण आपण फोनवर बोलत असताना टू व्हीलरवर इकडं तिकडं आपला तोल जाऊ शकतो किंवा खूप रिस्की आहे. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी मी नक्की शेतकरी बांधवांना सांगेन, जे बी काय आपले प्रॉब्लेम असतील ते शांततेत बसून सुटू शकतात. जोरजोरात फोनवर बोलून सोडवण्यापेक्षा समोरासमोर चर्चा करून सुटू शकतात. किंवा ती जी चर्चा आहे कितीपर्यंत न्यायची, किती टोकाची भूमिका घ्यायची, ही गोष्ट थोडीशी आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. कारण आता सध्या बघितलं ना तर प्रत्येकाला एखादी गोष्ट लगेच पाहिजे. प्रत्येकाला एखाद्याचा निर्णय चुकीचा आहे किंवा चांगला आहे ह्या गोष्टी समजण्यासाठी थोडासा वेळ घ्यावा लागतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला खूप हे गोष्टी शांततेनं पार पाडाव्या लागतील. कारण अडचणी खूप आहेत सध्या सगळीकडे. फायनान्शियल क्रायसिस आहेत, पिकाला भाव मिळत नाही, पीक चांगलं आहे, बऱ्याचशा गोष्टी असतात. तरीसुद्धा त्यातून तुम्ही मार्ग काढताय आणि एक जगाचा पोशिंदा म्हणून तुम्ही सर्वांना एवढ्या अडचणीवर मात करूनसुद्धा जगाचं पोट भरण्याचा प्रयत्न करताय. तर त्यासाठी तुम्हाला सॅल्यूट आहे खरंच. धन्यवाद.